नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण म्हाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड. पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हबाप्पा ज्ञानेश्वर महाराज बोरगडेकर यांनी व्यासपीठ सांभाळतील. तर सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा आरती, 8 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 4 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10:30 हरिकीर्तन व रात्री 11 नंतर हरिजागरण होईल. कीर्तनकार 1 जानेवारी रोजी हबाप्पा सुधीर महाराज पळसेकर, 2 जानेवारी रोजी बालाजी महाराज गुडेवार, 3 जानेवारी रोजी तुकाराम महाराज पांचाळ चाटोरीकर, 4 जानेवारी रोजी दत्ता महाराज वळसंगवाडीकर, 5 जानेवारी रोजी हबाप्पा ब्रह्मानंद महाराज जाहूरकर, 6 जानेवारी रोजी हबाप्पा ब्रह्मेश्वर महाराज गुरुजी वसुरकर आणि 7 जानेवारी 2026 रोजी हबाप्पा बाबूराव महाराज ठाकूरबा सावळेश्वरकर, 8 जानेवारी 2026 रोजी हबाप्पा भगवान महाराज सेंद्रीकर परमणीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल. आणि विशेष कार्यक्रम अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी रविवार वेळ सकाळी 11 ते 1 वाजता हा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर म्हाडा कॉलनी येथे आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रवणाचा या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून श्रवणाचा आणि मंत्र जपाचा सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, महाप्रसाद आणि सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन म्हाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड यांच्या वतीने करण्यात